हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? कालचा व्हिडिओ इथेच संपवला होता ना आणि आता इथूनच या व्हिडिओची सुरुवात करते. तर आम्ही कोल्हापूरच्या इथल्या कण्हेरी मठ जे आहे ना तिथे आलेलो आहोत. म्हणजे खूपच मोठं आहे आणि याला काय म्हणावं ते मला खरंच कळत नाही आहे. इतकं छान फिरण्यासाठी हे क्षेत्र आहे ना. आणि सिद्धिगिरी क्षेत्र असं पण याला म्हणलं जातं. गुगलवर दोघांपैकी कुठलंही नाव सर्च केलं की हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. आणि माझ्यावर विश्वास ठेवला तर पुढचा व्हिडिओ बघाच. मग इथे काय काय बघायचं आहे तेही तुम्हाला सांगते. आणि खरं सांगायचं म्हटलं ना तर बघा, इथलं जे तिकीट आहे ना मोठ्यांसाठी 200 रुपये आणि लहानांसाठी काहीतरी 100 की 90 रुपये असं होतं. आणि मध्ये गेल्यानंतर म्हणजे तुम्हाला जर लवकरात लवकर फिरून बाहेर निघायचं असेल ना तरी तुम्हाला 2.5 तास लागतीलच यातून बाहेर निघायला. ते पण अगदी झटझट तुम्हाला चालावं लागेल. आणि आता तुम्ही बघत राहा, मी पुढचं बोलत राहते. आणि तुम्हाला जरी तुमच्याकडे वेळ असेल तरी पण तुम्हाला, मला असं वाटतं की 4 तास तरी लागतील. आम्हाला 4-5 तास इथून बाहेर निघायला लागलेले होते. गार्डनिंग तुम्ही जर प्रेमी असाल तर मग मी तुम्हाला सांगते, तुम्हाला 6 तास तरी इथे लागूनच जातील. आणि इतके छान सुंदर मस्त त्यांनी डेकोरेशन केलं आहे ना, सगळे प्लांट्स आणि इतके छान छान प्लांट्स आहेत ना. तुम्ही फक्त पुढे बघा. आणि खरं म्हणजे इथे येण्याचा आनंद तर होता, पण मला या गोष्टीचं दुःख होतं. म्हणजे इथे इतक्या कटिंग्स होत्या ना ज्या मी इझिली घेऊन जाऊ शकत होती. अगदी म्हणजे मला चोरी करण्याचं सुद्धा काम नव्हतं. पण काय करायचं, याच्यानंतरही आमचा 2 दिवसाचा प्लॅन आहे, त्यामुळे मी काहीच इथून घेतलं नाही. अगदी जसं खाली हात आली होती ना तसंच खाली हात मी इथून गेली. अदरवाईज सगळं काही खूपच छान आहे. आणि वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे प्लांट जे आहेत ना, म्हणजे कटिंग मी इथून घेऊन जाऊ शकते ना असे होते. चला गार्डनिंग साईडला ठेवूया. इथला जो नजारा आहे तो तुम्ही बघताच आहे. आणि बघा, तुम्हाला परत दाखवते मी की इथेही किती सारे प्लांट्स आहेत असे जे मी घेऊन जाऊ शकते आणि हँगिंग बास्केट वगैरे क्रिएट करू शकते. तर ह्या कण्हेरी मठमध्ये ना म्हणजे प्लांट्स तर आहेतच, खूप छान त्यांनी स्टार्टिंगला जे आहे ना सगळं म्हणजे सगळं असं जे गार्डन असतं ना, छान गार्डन डेकोर केलं आहे. इकडून तिकडून फिरण्यासाठी खूपच छान आहे. आणि फोटो तर इतके सुंदर सुंदर निघतात, म्हणजे तुम्ही कुठेही उभं राहा, तुमचे फोटो एवढे छान निघतील ना की काय सांगावं. फक्त आपल्याकडे वेळ असला पाहिजे. तर तुम्ही जर कोल्हापूरमध्ये यायचा प्लॅन करताय ना तर नक्की वेळात वेळ काढा आणि इथे तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि 200 रुपयामध्ये तुमचं म्हणजे 4-5 तास तर तुमचे इतके छान जातीलच, मन तर तृप्त होईलच तुमचं हे सगळं बघून. पण तुम्हाला तिथे जेवणही मिळतं. जसं पुढे मिळेल मी तसं तुम्हाला सांगते. सो आम्ही जसं तुम्ही बघितलं की आम्ही सकाळी सकाळी देवीचं दर्शन घेतलेलं होतं. कोल्हापूरच्या देवीचं दर्शन घेतलं आणि आम्ही लगेचच निघालो. मंदिरापासून काहीतरी 8-10 किलोमीटर हे आहे फक्त. सो तिथून निघाल्यानंतर डायरेक्ट आम्ही इथेच आलो होतो. तर आम्ही म्हणजे 9:30-10 पर्यंत आम्ही इथे पोहोचलेलो होतो. आणि आम्ही नाश्ता वगैरे जो होता आम्ही सोबतच बॅगमध्ये घेतला होता की कुठेतरी बसूयात मस्त निवांत आणि गोल करून असं छान पिकनिक स्पॉट, आज म्हणजे ती जी फिलिंग असते ना तसं सगळं आम्हाला घ्यायचं होतं. चिवडा, लाडू वगैरे असं सगळं आणलेलं होतं. आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे बाहेर तुम्ही तिकीट घेतल्यानंतर काही अजून 2-4 गोष्टी आहेत मध्ये, जसं हे भूताची गुफा वगैरे काय असतं ना, तर तसं पण आहे. त्याला 50 रुपये तिकीट. आणि मग वेगवेगळ्या गोष्टी आहेत अजून 2-4, त्यांचेही वेगवेगळे तिकीट असतात. आपल्याला पाहिजे असेल तर जायचं, नाही तर मग स्किप करायचं. इथे बघा, आता तुम्ही पिया मला काय दाखवते, मी इग्नोर करत होती हे सगळं दाखवणं, पण तिला तेच बरोबर दिसलं. म्हणजे त्यांनी इथे इतकी छान म्हणजे असं म्हणजे ते जे स्टॅच्यू त्यांनी बनवले आहेत ना, तुम्ही अजून पुढे व्हिडिओमध्ये बघणार, त्याचं जे काम आहे ना ते खूपच छान आहे. म्हणजे एक वेळेला असं वाटतं की ओके हे रिअलच आहे, थोडं असं फिलिंग येते. आणि जे काही पूर्वी काळामध्ये जशा पद्धतीने लोकांवर म्हणजे डॉक्टर वगैरे नव्हते म्हणून ज्या पद्धतीने काय म्हणतात ना शस्त्रक्रिया किंवा म्हणजे डॉक्टरचं काम ज्या पद्धतीने व्हायचं ना, वैद्य लोक वगैरे जे करायचे ते सगळं त्यांनी दिलेलं होतं. आणि थोडं इथे पार्क वगैरे आहे. आणि ज्या वेळेला आम्ही गेलो ना, म्हणजे तुम्ही कोल्हापूरच्या तुम्ही आता देवीचं दर्शन म्हणा किंवा मग आता आम्ही इथे पण आलो या मठामध्ये, तर इथेही ना सहली खूप होत्या मुलांच्या. लहान लहान मुलं, मोठे मुलं खूपच होते. आणि हे माझे मावसा आहेत ज्यांचा हा जो पुतळा आहे ना तो फोटो काढतोय, समोर उभे होते ते. म्हटलं चला हे पण आपण कॅप्चर करूयात. आणि इथे सगळं म्हणजे जे काही आता हे मला एक्झॅक्टली एवढं लक्षात नाही काय, पण ते बघायलाच इतकं छान वाटतं ना. म्हणजे छोट्या छोट्या त्यांनी असे घरं वगैरे बांधलेले आहेत आणि खूप मस्त वाटतं. आणि इथे एक गुफा आहे, मला एक्झॅक्टली सगळ्यांचं नाव माहीत नाही बघा. पण ह्या गुफेमध्ये आपण एंट्री केली ना की म्हणजे इतकं छान काम त्यांनी केलं आहे ना. सगळं जे काही वाल्मिकी ऋषी वगैरे आणि अजून बाकीचे सगळे ऋषी, कृष्णाचं काही एखादा सीन असेल ना, तर अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी जे आहे मूर्तीमध्ये साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि रामायण वगैरे लिहिलं जातं आहे तेव्हाची ही मूर्ती आहे, वाल्मिकी ऋषी वगैरे असं सगळं त्यांनी जे आहे आपले ज्ञानेश्वर, ज्ञानदेव वगैरे ते आहेत त्यांचं पण आहे. परशुराम
परशुरामचं आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहे. बघता बघता आपल्याला पण छान वाटतं, ह्या गोष्टी सगळ्या रिमाइंडर होतात आपल्याला. योगासनं वगैरे त्यांनी सगळे तिथे भिंतीवर जे आहे ते त्यांनी कोरीव काम केलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात म्हणजे काय होतं, फिरता फिरता आपण मुलांना सांगू शकतो की हे असं असं होतं, तसं तसं होतं, बघ आपण टी व्हीत पाहिलं होतं नाही का, तेच त्यांनी इथे असं स्टॅच्यूमध्ये काढलेले, असं मुलांना पण सांगता सांगता मस्त जाता येतं. गुफा खूप बारीक आहे जायला, पण छान वाटतं. लाईट्स वगैरे खूप मस्त लावली. म्हणजे 200 रुपयाचं तिकीट जे आहे ना ते अगदी वर्थित आहे. सो नक्कीच तुम्ही व्हिजिट करा इथे. मुलांना पण मज्जा येते आणि लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप मज्जा येते. तारांगणं वगैरे सगळं त्यांनी एवढ्या कोपऱ्यामध्ये सुद्धा छान बनवलेलं होतं. आणि असं वाटत होतं ना, म्हणजे एक स्टार्टिंग जेव्हा केली ना गुफेमधून जायला, तेव्हा असं वाटत होतं की संपेल लगेच, पण एवढं मोठं काम आहे ना, म्हणजे खरंच असं वाटतं आपल्याला. आपण बघणारे लोक 200 रुपये देतो आणि तिथून बाहेर निघतो, पण त्यामागची जी मेहनत असते ना ती खूपच मोठी असते बघा. त्या काळी कसं काय लहान मुलांवर काही आजारी पडले वगैरे कसं काय केलं जायचं, आणि तेव्हाही शस्त्रक्रिया म्हणजे ज्या आहेत ना त्या एवढ्या भयंकर पद्धतीने, जे आपण आता ऑपरेशन्स म्हणतो, याचं ऑपरेशन त्याचं ऑपरेशन, ते तेव्हाही त्यांच्या पद्धतीने केलं जायचं. आणि हे सगळं जे आहे इथे खूप छान आहे बघायला, मस्त वाटतं त्या गुफेतून जायला. आणि आता तुम्ही पुढची गुफा बघा उरलेली. त्या गुफेतून बाहेर निघाल्यानंतर हे सगळं असं जे होतं ना, म्हणजे आता जे काही तुम्ही बघणार ना ते सगळं म्हणजे जुन्या काळापासून कशा काय गोष्टी पुढे गेल्या. आता हे शेतीच्या बाबतीत होतं, की शेती कशी कशी हळूहळू विकसित झाली, म्हणजे त्यांची करण्याची पद्धत कशी कशी हळूहळू विकसित झाली, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मग झाली घरांची सुरुवात, की पहिले कशा घरं होते आणि मग त्यानंतर जे होते कसं काय हळूहळू चेंजेस होत गेले, मातीचे भांडे कसे चेंज होत गेले, लोकांची राहणीमान कशी चेंज होत गेली, आणि सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी तिथे एक एक वेगवेगळ्या पद्धतीने, की दुकान वगैरे कसं असायचं हे सगळं त्यांनी दिलं आहे. आणि छोट्या छोट्या पण दिल्या आहेत. आणि त्यामध्ये जे तुम्हाला म्हणली ना, म्हणजे ज्या मूर्त्या त्यांनी बनवलेल्या आहेत ना त्या खूपच छान आहे. त्यावरचे कलर वगैरे म्हणजे फ्रेश वाटतं बघायला, असं पण नाही की खूप जुनं आहे आणि कलरच उडाला आहे. मस्त वाटतं छान बघायला. आणि तुम्हाला जसं मी स्टार्टिंगला पण सांगितलं की फोटो काढायला खूप छान वाटतं. आणि बघा हे असा जो आहे ना, हा मुलगा छोटा दिसतोय, ती जी अशी हाताने लुटणारी जी सायकल होती ना ती आमच्याकडे होती आय थिंक, म्हणून मी डबल गेली तिथे बघायला, की अरे अरे हे आपण पाहिलं आहे बरं का लहानपणी. आणि ह्या सगळ्या गोष्टी पण आपल्याला रिमाइंड होतात, की आपण आपल्या लहानपणी हे सगळं जगलो आहे. जसं आपल्या लहानपणी जे काही खेळणे होते ते आता एवढे मिळत नाही. आता मुलांचे सगळे खेळणेच चेंज झाले आहेत आणि आपल्या वेळी तर असले काही खेळणे मिळायचेच नाही. तर ते सगळं आपल्याला जास्त जवळचं वाटतं बघायला, की जे काही आपण गेम्स खेळायचो. अशा शेवाळ्या आमच्याकडे केल्या जातात, पाटावरच्या शेवाळ्या बारीक आणि जाड दोघी पद्धतीच्या केल्या जातात. आणि ते पण इथे सगळं होतं, म्हणजे जे आमच्याकडे जर केलं जातं ते पण त्यांनी इथे केलं आहे. हे बघून मग आपल्याला अजून छान वाटतं. बऱ्याच गोष्टी अशा ज्या आपण आपल्या लहानपणी बघितलेल्या आहेत. मला आठवलं अचानक हे बघितल्यावर, की पियाची अंघोळ लहानपणी अशाच पद्धतीने घालत होती. आणि तेव्हाची सगळी घरं कशी होती, झोपाळ्या वगैरे कसं बनवायचे, घरी पीठ कसं दळायचे. पाय दुखताय का? नाही. मजा येते? दुखताय पण मजा येते फिरायला? फिरायचंय मग इकडे इथे इकडे इकडे. ॲक्च्युली पिया दमली होती, पण तिला पण अजून यापुढे आपल्याला काय काय बघायला मिळतं ना, ती पण तिला एक्साइटमेंट होती, म्हणून तिचंही चाललं होतं. मध्ये मध्ये म्हणायची की मम्मा पाय दुखताय, पण तरीही आपोआप पुढे जे होती ना ती तिचं चाललेलं होतं. आणि मग तिला मी सगळं सांगत होती, की असं जे आहे अजूनही अशा गोष्टी केल्या जातात. आणि मग हे लोक किती म्हणजे मुश्किलचं काम आहे, की एवढ्या बारीक दोरीवर चालणं, बॅलन्स करणं. आणि मग लगेच पिया म्हणते की मी पण करू शकते मम्मा, मी दोरीवर चालू शकते. या सगळ्या छोटे छोटे कॉन्फिडन्स मुलांना असतातच. आणि अगदी दुरून मस्त जे आहे ना, हा कुठल्या म्हणजे पंढरपूरचा रथ वगैरे एक्झॅक्टली मला माहीत नाही बरं का, पण मी असं समजते की पंढरपूरचा रथ वगैरे ओढण्याची जी यात्रेमध्ये हे रथ ओढले जातात ना, तर ते सगळे दृश्यही इथे होते. कशा पद्धतीने लोकांचं सेलिब्रेशन व्हायचं ते पण होतं. बाय द वे मी इथे या स्टॅच्यूमध्ये उभं राहून फोटो पण काढला, इन्स्टाला करेल मी शेअर जमलं तर. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये म्हणजे बघता बघता इतका छान वेळ जातो ना. आणि आपण म्हणजे फॅमिली ग्रुपसोबत आपण गेलेलो असलो ना, मग आपलं डिस्कस पण होत जातं त्या गोष्टीवरून, हसणं होत जातं खूप छान छान. आणि मग त्यांच्याही आठवणी, जसं अजून आपलं तर आहेच म्हणून आपल्या मम्मी वगैरे आहेत त्यांच्या काळातलं, आमच्यासोबत आजी पण होत्या, म्हणजे माझ्या मावशीच्या सासूबाई पण आलेल्या होत्या, तर त्या पण त्यांच्या काळाच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या पण सांगत होत्या, की हे आमच्या वेळेस असं असं व्हायचं वगैरे सगळं.
सो हे रथ ओढलं जातं आमच्या इथे. म्हणजे मी एक्झॅक्टली मला आठवत नाही की मी खूप लहानपणी बघितलेलं असेल ते. बादरपूर म्हणून आहे आमच्या इथे, धुळ्याच्या साईडला बादरपूर गाव आहे, तिथेही रथ ओढला जातो. सो माझी काकू अजून पण जाते ती यात्रा बघायला. सो अशा बऱ्याच ठिकाणी तसा रथ ओढला जातो. सो अशा पद्धतीने सगळं तिथे मस्त छान केलं आहे, खोल्या केल्या आहेत छोट्या छोट्या, इतके मस्त मस्त रूम. बघून माझा भाऊ सांगत होता की खरंच अशीच घरं खूप छान होते आणि अशीच लाईफ खूप छान होती. पण गोष्ट काय होते, आपण जी लाईफ जगत असतो ना, आपल्याला ती लाईफ नकोच वाटते. आपल्याला त्या आधीची छान वाटत असते. असं वाटतं की त्यात रिलॅक्स असेल, म्हणजे सुकून ज्याला म्हणतात ना ते असेल. आणि आपल्याला वाटतं की काय ही धावपळ आताची. पण तेव्हाही त्या लोकांची सेम परिस्थिती असते, त्यानुसार त्यांचं जगणं मुश्किलचंच असतं थोडं. आणि मग इथलं अजून एक ठिकाण आहे ते म्हणजे पुरातन शिव मंदिर. तिथे आम्ही आलो, तिथलं दर्शन घेतलं. जरा वेळापूर्वी तुम्ही शंकराची मूर्ती बघितली, खूपच छान मूर्ती होती. तिथे आम्ही सगळं फिरलो मस्त. आणि तिथे जेवण होतं, म्हणजे महाप्रसाद असतो ना तसं राईस आणि डाळ हे असं होतं. आणि याचा शिरा होता, बारीक शेवया असतात ना त्यांचा शिरा होता. तो आम्ही मस्त पोटभर जेवण केलं आणि तिथून आम्ही लगेच चटचट बाहेर निघालो. आणि बघा बाहेर निघताच पिया झोपलेली होती गाडी, म्हणजे ती झोपली ना की मी माझं पुढचं सीट आणि मी मस्त निवांत बसू शकते. नाहीतर मग तिची सारखी कुरकुर चाललेली असते, मम्मा मला पुढे बसायचं आहे आणि मग मला असंच होतं आहे. आणि मग हे सगळं तिचं चाललेलं असतं. आणि त्यानंतर जे आहे आम्ही लगेच आमच्या पुढच्या प्रवासाला जे आहे सुरुवात केली. आता आम्हाला जायचं आहे गणपतीपुळेला. आम्ही रस्त्यात ना म्हणजे गणपतीपुळेच्या अलीकडेच 20-30 किलोमीटरच्या अलीकडेच आम्ही स्टे केला होता. रात्रभर आम्ही तिथेच थांबलो होतो आणि त्यानंतर लगेच आमच्या पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली. आणि सकाळी सकाळीच ना आम्ही गणपतीपुळे पोहोचलो होतो. याचा एक फायदा आम्हाला झाला की आमचं दर्शन इतकं छान झालं ना, म्हणजे काय सांगावं. कारण त्यानंतर जे होतं ना, भरपूर गर्दी यायला लागली होती. स्कूलची सगळं मुलं, त्यांची ट्रिप वगैरे होती ना, तर थोडा पण आम्ही लेट झालो असतो ना अर्धा तास, तर आम्हाला लाईनमध्ये खूप उभं राहावं लागलं असतं. लवकर आल्याचा फायदा असा झाला की निवांत छान दर्शन झालं. ढकलाढकल अजिबात नव्हती. लाईनमध्ये उभे राहिलो, सरसर सरसर पुढे जाऊन डायरेक्ट दर्शन जे होतं ते आमचं झालं इथे. मी तुम्हाला दर्शन इथून नाही करून देऊ शकत, पण बाहेरून तुम्हाला मंदिर नक्कीच दाखवेल मी. आणि पिया बघा सकाळी सकाळीच दमली होती, म्हणून पियाच्या पप्पांनी तिला खांद्यावर घेतलं आहे. आणि तुम्ही बघताय ना ही लाईन आहे, म्हणजे थांबण्याचं कामच नाही, अगदी लवकर आलं. सो असा थोडा प्लॅन करा. मंदिराचे दर्शन जे आहेत ना ते सकाळी घ्यायचा प्रयत्न करा, जेणेकरून लाईनमध्ये जास्त उभं राहावं लागत नाही आणि आपला वेळ पण जात नाही. मस्त दर्शन घेतलं, तिथे फोटो वगैरे क्लिक्स केले सगळे फॅमिलीचे सेपरेट. आणि मग त्यानंतर हा समुद्र जो आमची वाटच बघत होता, कधी येतात तुम्ही खेळायला. म्हणजे पिया यासाठी एक्सायटेड होती ना की बीचवर जायचं आहे मम्मा, मग मी बीचचे टॉय घेणार आणि मी असं असं खेळणार, तसं तसं खेळणार, हे सगळं तिचं मनात होतं. बाकी दर्शन वगैरे आणि काय तुम्ही मला खायला देताय, काय आपण त्यानंतर कुठे कुठे जाऊ, हे सगळं तिचं काही कॅल्क्युलेशन नव्हतं. तिच्या डोक्यात एकच होतं फक्त की आपण बीचवर जाऊ, म्हणजे मी बीचवर खूप निवांत खेळू शकते पाण्यामध्ये. तसं लवकर पोचलो होतं आणि म्हणजे एवढं जास्त ऊन पण नव्हतं, पण अगदीच अर्ध्या तासाने चटके जरा लागायला लागले होते. आणि आम्ही प्लॅन केला होता की सायंकाळी जे आहे ना परत जो आरे आरे बीच आहे ना तिथे जावं आणि तिथे निवांत जे आहे खेळावं. म्हणून सकाळी आम्ही फक्त इथे अर्धं भिजलो असे, फोटो वगैरे काढले मस्त. आणि म्हणजे चटके लागायला लागले की नको वाटायला लागतं आहे की नाही, की म्हणजे असं वाटतं की स्किन पण जळेल, टॅन होईल, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि बाकी मावशी वगैरे त्यांना एवढा काही पाण्यामध्ये भिजण्याचा इंटरेस्ट नव्हता, त्यामुळे डिसिजन आमचं आहे की आम्हाला आत्ता खेळायचं आहे किंवा मग आम्हाला सायंकाळी खेळायचं आहे. सो आम्ही इथे मज्जा केली थोडे फोटो वगैरे काढून. आणि त्यानंतर पियाचं चाललं होतं की मला मोठा डोंगर बनवायचा आहे, अगदी छोटी छोटी माती आणून तिचं काम चाललं होतं. म्हटलं चल बाई, मी बसते तुझ्यासोबत आणि तुला डोंगर मोठा बनवण्याचा प्रयत्न करते. आणि मग तिचं म्हणणं होतं की आता मम्मा तू आलीस ना, हा मोठा डोंगर म्हणजे तू, आणि माझ्यासाठी तू आता एक छोटा डोंगर अजून बनव, म्हणजे एक मोठा डोंगर आणि एक छोटा डोंगर, असं सगळं जे होतं तिचं चाललेलं होतं. आणि शेवटी तिला पण मज्जा पाहिजे आणि तिच्यासोबत लहान होण्यात जी मज्जा आहे ती मज्जा कुठेच नाही. लहान होऊन खेळलं की मग सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या मनासारख्या जगता येतात. कोण काय म्हणेल याची भीती नसली तर माणूस मनासारखं जगू शकतो. आणि त्या सगळ्या गोष्टी केल्या. आमच्या जवळच्या सोबत जे आलेले लोक होते तेही रोकटोक करणारे नव्हते, त्यामुळे आम्ही फार निवांत होतो. आणि एकदा थोडे दमलो आम्ही, चटके लागायला लागले होतो, म्हणून मस्त स्टेअरवर गेलो, तिथं जाऊन बसलो आणि समुद्राची गंमत बघत होतो. कसे कसे मोठे मोठे त्या वेगवेगळ्या ज्या राईड असतात ना, लोक त्यावर बसून जातात. आम्ही कुठलीच राईड नाही घेतली. पियाला जे आहे म्हणजे माझ्या मावसांनी तिला हे जंप करण्याचं काय म्हणतात त्याला, त्यावर तिला नेलं होतं की इतकी दमली तरी पण ती तिथे खेळली, भरपूर उड्या मारल्या तिने. आणि मग त्यानंतर जे आहे मावसांनी तिला घेतलं, चल म्हणे आपण जे आहे ही एक राईड करून येऊयात. आणि मग गेलेत ते दोघं. म्हटलं चला व्हिडिओमध्ये कॅप्चर करूयात, त्यांनाही पाठवायला बरं होईल आणि मला पण आठवणी राहतील. सो ज्या उंटची राईड आहे तिथे, परत घोड्याची आहे आणि बाकी पाण्यात
जाण्याचे ते आहेच, बाकी त्यांची कॉस्ट वगैरे माहीत नाही, पण यासाठी 100 रुपये घेतात ते. अजून तिसरा व्यक्ती बसला की मग 150 रुपये घेतात. आणि एकदा करावं माणसाने. मला पण खूप सांगत होते ते की जा तू पण यानंतर पण म्हणलं नको. आपल्याला म्हणजे थोडी मॅच्युरिटी आली की आपल्याला वाटतं की हे वेस्ट ऑफ मनी आहे म्हणून. मी काही गेली नाही. त्यानंतर आम्ही मग परत तिथे महाप्रसाद होता, तिथे आम्ही जेवण केलं आणि गणपतीपुळ्याची खिचडी म्हणजे एक नंबर. खिचडी मिळते, थोडासा गोड प्रसाद मिळतो आणि लोणचं मिळतं. पोटभर खाल्लं. अगदी म्हणजे इतकी स्वादिष्ट खिचडी होती ना की काय सांगावं. असं वाटत होतं या बीचवर इथे मस्त सनबाथ घेऊन झोपून जावं. म्हणून इथे आम्ही येऊन निवांत बसलो होतो. तर पियाने इथे खेळणं सुरुवात केली. मग तिला कंपनी द्यायला माझा भाऊ पण गेला, कारण ठरल्याप्रमाणे तिला आम्हाला घेऊन द्यायचं होतं. म्हणजे ते मातीतले खेळायचे खेळणे असतात ना, बीच टॉय वगैरे, ते आम्ही तिला घेऊन दिले होते. ते ती एकटीच खेळायला बसली. मग भाऊ गेला. मग त्यांना बघून आम्हालाही इंटरेस्ट आला. मग मी पण गेली. मग मावशीचे 2 मुलंही आले आणि आम्ही चालू केलं गड्डा खणणं. तर असे 3 मोठे आम्ही गड्डे तिथे बनवले, अगदी म्हणजे पाय त्यामध्ये शिरेल एवढा मोठा. आणि लोकही येता जाता आम्हाला बघत होते की काय यांचं खेळणं चाललं आहे, पण आम्हाला मात्र तिथे इंटरेस्ट आला होता. आणि एवढा मोठा गड्डा केल्यानंतर त्याला आम्हीच मातीने पुरला, म्हणजे भरला. आणि तिथून निघालो आम्ही. आता आम्ही चाललो आरे बीचला. तिथे थोडा वेळ थांबू आम्ही आणि मग त्यानंतर पुढचा प्रवास करायचा आहे. पण एका ठिकाणी गाडी थांबवली आणि हे बघा केवढा मोठा हा समुद्र, म्हणजे अगदी असं वाटतं कुठे हा संपत असेल. आणि इथे रोज राहणाऱ्या लोकांना एवढं विशेष वाटत नसेल, पण आमच्यासारखे भटकंती करायला आले की मग त्यांना वाटतं किती मोठा हा समुद्र आणि त्या गोष्टीचं आकर्षण असतं. नेहमी राहणाऱ्या लोकांना काही वाटत नाही, पण इथले रस्ते पण खूप छान आहेत आणि झाडं खूप असतात, त्यामुळे मस्त वाटतं. प्रत्येक ठिकाणी थांबून फोटो काढावासा वाटतो, पण जायचंही असतं पुढच्या ठिकाणी, त्यामुळे हे सगळं जमत नाही. त्यानंतर जे आहे आम्ही इथून जे आरे बीच आहे तिथे गेलो. तिथे थोडी आम्ही मज्जा केली जरा वेळ. आणि मग त्यानंतर जे आहे आम्ही पुढच्या आमच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. पण इथे पिया काय पाण्यात खेळली आहे, म्हणजे 2 तास ती प्रचंड पाण्यात खेळतच होती. आणि आम्ही 4 वाजता इथे आलो होतो. सो 4 ते 6पर्यंत पियाने पूर्ण मज्जा केली. तिथून आम्ही शंख जमा केले. त्यानंतर लकीली आम्हाला एक बॉल पण सापडला होता. आम्ही त्या बॉलसोबतही खेळलो. माझे भाऊ वगैरे ते पण भरपूर म्हणजे पाण्यात खेळले ते. आणि फोटो वगैरे सगळे काढले आम्ही इथे परत. आणि त्यानंतर म्हटलं आता बस झालं, आता खूप खेळून झालं आहे. आणि पण प्रॉब्लेम काय होतो ना, की बीचचा हा एक प्रॉब्लेम असतो की तुम्ही पाण्यात आहे तोपर्यंत तुम्हाला चांगलं वाटतं, पण तुम्ही पाण्यातून जरा बाहेर आले ना की ते खारट पाणी असतं ना, तर ते अंग पण असं चिपचिप व्हायला लागतं आणि नको वाटायला लागतं ते. पण आलो एवढ्या दूर तर मग भिजलं तर पाहिजे आणि मज्जा तर केलीच पाहिजे. सो आम्ही बॉल वगैरे इथे खेळतोय, छान मज्जा करतोय. आणि त्यानंतर चला मग आता व्हिडिओ पण खूप मोठा होतोय आणि मज्जा काही आमची संपतच नाही, पण संपली बरं का आता. आणि हा परतीचा प्रवास, यानंतर तुम्हाला आता रेग्युलर व्हिडिओ बघायला मिळतील. आणि भेटूयात मग अशा छान मस्त निवांत आपल्या रेग्युलर रुटीनमध्ये. संपले आता दिवस आणि मज्जा पण संपली मस्त. आता घरची कामं आणि आपली मज्जा, तेवढंच बाकी आहे की नाही. चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.